एखादी व्यक्ती नाही तर अख्खं गाव अवैध दारू व्यवसायाची आणि बेकायदेशीर शिकारीची नकारात्मक वाट सोडून सकारात्मकतेनं शेतीच्या मार्गावर चालू लागलंय। त्यामुळे वन्य प्राण्यांचे बेकायदेशीर शिकार होणं, अवैध दारू आणि छोट्या गोष्टी वाटमाऱ्या अशा गोष्टींसाठी ओळखलं जाणारं शेषनगर आज शेतीतील नवनवीन प्रयोगांची एक प्रयोगशाळा बनलंय। हिरवीगार शेती, शेतात मेहनतीला यंत्रांची जोड, टुमदार घरं, गावात रस्ते, घरासमोर शेतमालाचा ढिगारा आणि चेहऱ्यावर समाधान। हे पाहून कुणालाही वाटणार नाही की कधी काळी हे गाव गुन्हेगारांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं। कसं आहे, माणसाला जिद्द पाहिजे कोण्या कामाची। उत्पन्न आपल्याला 1 लाखाच्या वर होऊन राहिलं तर कशाला आपल्याला आत्महत्या करायची गरज आहे। शिकार करत होतो, शिकार पण बंद केली, सर्व आम्ही बंद केले। आम्ही स्वतंत्र आज जगून राहिलो स्वतःच्या मेहनतीवर। कसं आहे, माणसाला जिद्द पाहिजे कोण्या कामाची। गोष्ट आहे नागपूर पासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरच्या शेषनगरची। प्रामुख्याने पारधीस आदिवासी समाजाचं हे गाव। शिक्षण नाही, त्यात हाताला रोजगार नाही, म्हणून समाजातील एका पिढीनं प्राण्यांच्या शिकारीवर उदरनिर्वाह केला। पण उत्पन्न इतकं नव्हतं की वर्तमान सुधारेल आणि भविष्य सुरक्षित होईल। म्हणून की काय समाजातील तरुणाईनं अवैध दारू विक्रीसारखे मार्ग निवडले। गाव इतकं बदनाम झालं की पंचक्रोशीतील लोक शेषनगरची वाट धरायलाही घाबरायला लागले। अशा अंधकारमय परिस्थितीत आशेचा किरण बनले सुभाष भोसले। आपलं मानव जन्मात आलेला आहे त्या प्रकारे वागायचा प्रयत्न करा। लोक कसे वागत आहे, लोक कसे जगत आहे, आपण त्या प्रकारे जगाचा प्रयत्न करा ना। कोण आपल्याला टीका करणार? आज कारण उद्या नाही करू शकत। आपण चांगले जर कामं करत राहिलो, कोण टीका करायची? कोणाची ताकद आहे टीका करायची? कोणीच नाही टीका करू शकणार। पण आपण कामं जर चांगले केले, समजा जो इमानदारीचे काम आहे, इमानदारीने पैसा कमवणे, कोणासोबत कोणाचे काही पडलं आहे, बापू तुमचं हे पडलं रे, हे घे उचल, हे माणसाची प्रामाणिकपणा झाली। या प्रकारचा जर भावना आली त्या व्यक्तीच्या मनात, तो व्यक्तीचा बदल घडणार हे निश्चित। 2 दशकांपूर्वी सुभाष भोसलेंनी सगळे अवैध मार्ग सोडले आणि प्रयोगशील शेतीकडे वळले। सुरुवातीला एकटेच होते, पण हळूहळू समाजातील लोकांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं। गुन्हेगारी, दारू विक्री, वन्यजीवांची शिकार करणं हे सगळं मागे सोडलं आणि शेतीची वाट धरली। आम्ही शेतीमध्ये फार मेहनत करून राहिलो साहेब, पण सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे आमच्या समाजाकडे। गुन्हेगार नाही सांगायला पाहिजे। आज आम्ही मेहनतीनं जगून राहिलो, मेहनतीनं दारू पाणी सर्व बंद केलं, पेनं पण बंद केलं, शिकार करत होतो, शिकार पण बंद केली, सर्व आम्ही बंद केलं। आम्ही स्वतंत्र आज जगून राहिलो स्वतःच्या मेहनतीवर, आणि एवढं करतो, एवढं करूनही काही फायदा नाही होऊन राहिला। कधी काळी गावची ओळख सांगायलाही तरुण ढजावत नव्हते, ते आता अभिमानानं गावचा पत्ता सांगतात। दारूमुळे रस्त्यावर झगडे, भांडण, चोरी, डकैती हे सगळ्या गोष्टी पहिले होत्या आणि ते कालांतराने शेतीच्या कारणानं ते कमी होत गेल्या। म्हणजे स्वाभिमानानं जीवन माणसानं कसं जगावं हे गावात सुभाष काकाच्या माध्यमातून म्हणा, बाकी इतर शेतकरीच्या माध्यमातून म्हणा, ते लोक स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी नाही का उत्सुक झाले आणि आता ते स्वाभिमानाने जीवण्यासाठी तयार आहे। आज दारूचा व्यवसाय गावात होतो, अवैध धंदे चालतात, की शेतीने सगळं बदल करून घडलं? सर, दारू पूर्णतः 15-20 वर्ष अगोदरच आमच्या गावात बंद झाली आहे। आता सगळे लोक शेती आणि शेतमजुरी या 2च गोष्टीवर जगत आहे। आज याच गावातील पारधी समाजाचे तरुण तरुणी IIT सारख्या कठीण परीक्षाही पास होत आहेत।
कधी काळी गुन्हेगारांचं गाव अशी ओळख बनलेलं शेषणनगर आज शेतीतील प्रयोगशाळांची प्रयोगशाळा म्हणून ओळखलं जात आहे. बदल एका विचारातून सुरू होतो आणि तोच विचार घडवतो नवं भविष्य. रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, शेषणनगर, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.